मिळतात प्रथमेश पवार नाना भूषण यांच्याशी चर्चा करतायत। हे पावसाळ्याचं क्रिकेट आहे आणि या वर्षी पावसाळ्याचं क्रिकेट विशेष बहरलं। जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर तर अजून सुरू व्हायचं आहे, परंतु तब्बल 22-23 स्पर्धा 1 लाखापेक्षा मोठ्या या वर्षी नाना रेकॉर्ड झाला असेल। टेनिस क्रिकेटमध्ये जेवढ्या स्पर्धा पाहायला मिळाल्या आणि एवढ्या पावसाळ्यात स्पर्धा झालेल्या आहेत। 50,000 25,000 सुद्धा खूप मोठ्या स्पर्धा झाल्या। एक महिना अजूनही बाकी आहे आणि खूप सारं क्रिकेट येणं बाकी आहे। नवी मुंबई प्रीमियर लीग, ठाणे जिल्हा प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, मुंबई प्रीमियर लीग, जुन्नर प्रीमियर लीग, अशा खूप साऱ्या पुणे जिल्हा प्रीमियर लीग म्हणजे एनबी ट्रॉफी देखील, अशा खूप साऱ्या स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत। म्हणजे नवीन हंगामाची चे वेध देखील आता आपल्याला सुरुवात होतील। विविध स्पर्धांचे ऑक्शन आता सुरू होतील। नवी मुंबईत विविध असोसिएशनचं देखील क्रिकेट चालतं। सातारा जिल्ह्यातील किंवा सांगली जिल्ह्यातील त्यांचंही क्रिकेट आता हळूहळू मात्र ते सुद्धा सुरू होईल। गणेशोत्सवाचे देखील सर्वांना वेध लागलेले आहेत। दहीहंडीच्या सणाचे सगळ्यांना वेध लागलेले आहेत आणि त्याचबरोबरीने क्रिकेटचे देखील वेध लागलेले आहेत आणि तेच क्रिकेट घेऊन आले सगळ्यांना नवी मुंबई नगरीमध्ये। गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर प्रभाकर निषाद रूट मोबाईलसाठी सुद्धा लेदर बॉलचं क्रिकेट खेळतात। सुमित डेकडे बरोबर सुद्धा त्यांनी क्रिकेट खेळले। समोर अभिषेक आंगणे आहेत। मॅचला सुरुवात। पहिला बॉल उसळता होता, बॅटची कडा घेत गोशांकित क्षेत्रात जाईल आणि पहिल्याच बॉलवर धाव घेण्यात यशस्वी राहिलेत अभिषेक आंगणे आणि भावेश शेलार ही जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते। मागील मॅचमध्ये अष्टपैलू कामगिरी निमिष रेडकरने केली आणि आपल्या टीमला विजयामध्ये मोलाचा वाटा। दुसऱ्या बाजूला गौरव आणि त्याचबरोबर अरविंद राणा यांनी चांगली कामगिरी केली आहे। खेळपट्टीला थोडासा बाउंस जास्त आहे आणि त्याचा अंदाज घेऊन गोलंदाजी आणि फलंदाजी इकडे करायची आहे। मागील मॅचची सुरुवात अभिषेक यांनी देखील षटकाराने केली होती। लेदर बॉल क्रिकेट प्रशिक्षक देखील आहेत। बांद्र्याचे खेळाडू आहेत अभिषेक आंगणे। यावेळेला मात्र ट्रॅकवर प्रभाकर येत आहेत। चांगला चेंडू या ठिकाणी टाकलाय, एसटी रक्षकांच्या दिशेने जाईल। काही स्पॉट खेळपट्टीवर असे आहेत की जिकडे बॉल पडल्यानंतर बॉल एसटी रक्षकांच्या दिशेनेच जातोय, हेही खूप महत्त्वाचं आहे। सिमेंटच्या खेळपट्ट्या पावसाळ्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। म्हणजे पावसाळ्यातील जवळपास 90 ते 95% क्रिकेट हे सिमेंटच्या खेळपट्ट्यांवर जाता होत आहे। यावेळेला फटका कव्हरच्या क्षेत्रात उडवला जातोय। अभिषेक आंगणे यांच्या बॅटमधून आलेला फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय। बॉल जाईल सीमा रेषा पार, षटकार येतोय अभिषेक आंगणे यांच्या बॅटमधून। मैदान जरी छोटं असेल, क्रिकेट मात्र आनंद देणार आहे इकडे आणि दोन्ही टीम जर पाहिल्या तर प्रचंड मेहनत करतायत। यावर्षी पावसाळ्यामध्ये नाना खूप सारे नवीन टीम पाहायला मिळाल्या, पावसाळ्यामध्ये नवीन प्लेयर पाहायला मिळाले आणि त्याचं कारण आहे खूप मोठ्या प्रमाणावर छोट्या लेवलच्या स्पर्धा सुद्धा झाल्या। त्यामुळे यावर्षी खूप नवीन प्लेयर आपण सांगू शकतो जे पावसाळ्यात भेटलेले आहेत आपल्याला। यावेळी मात्र बॉलने घेतलेली उसळी व्हाईट बॉल घोषित केला जातोय। धावसंख्या 1 ने पुढे जाईल। नमित पाटील यांच्यासारखा दर्जेदार खेळाडू आता स्कोरिंगच्या भूमिकेत आहेत। एक गोष्ट म्हणजे कोणत्याही गावात जा, ज्यावेळेला गावची स्पर्धा असेल ना, किती मोठा प्लेयर असू देत, मिळेल ते काम करतो आणि स्कोरिंगचं तर करतो। यावेळेला लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने उडवलाय। हाही बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय। अभिषेक आंगणे यांच्या बॅटमधून येतोय षटकार। धाव फलक जर पाहिला तर 6 ने पुन्हा पुढे जाताना पाहायला मिळेल। 14 धावा धावफलकावर पहिल्या षटकात चांगला पल्ला गाठलेला आहे आणि धावफलक 14 वर जातोय स्काय रायडर भटवाडी। परंतु दुसऱ्या बाजूला ग्लोरी स्पोर्ट्स हा संघ देखील तेवढाच दर्जेदार आहे। ओहो, इकडे जबरदस्त चेंडू येताना पाहायला मिळाला। प्रभाकर 2 मोठे फटके आले जरूर, परंतु मोठा अडसर दूर केलाय। माघारी परतावं लागतंय या ठिकाणी अभिषेक आंगणे यांना, परंतु त्यांचं काम त्यांनी केलंय। 2 षटकार खेळले। संघाची धावसंख्या 14 आणि विकेट आली आहे अभिषेक आंगणे यांची। पहिली विकेट आली आहे 14 या धावसंख्येवर। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत। जो खेळाडू या हंगामात खूप चांगल्या चर्चेत आहे, मग विक्रोळी सर्कल असू देत, त्याचबरोबर जर पाहिलं तर बांद्रा कोलगेटची धर्मवीर चषक असू देत किंवा ही स्पर्धा असू देत, निमिष रेडकर हे नाव या वर्षीच्या पावसाळी क्रिकेटच्या हंगामात सगळ्यांच्या नजरेत आलं आणि तेच खेळाडू बॅटिंगसाठी येत आहेत। मागील मॅचचे हिरो सुद्धा राहिले होते। बॉलिंग बॅटिंग दोन्ही खूप चांगलं केलं होतं। भावेश आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर निमिष रेडकर दोघेही लिटिल वंडर क्रिकेट क्लब भटवाडीचे
क्रिकेट प्रशिक्षक देखील आहेत. पहिलाच बॉल जास्त उंची पाहायला मिळाली. निमितच्या विरुद्ध नो बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. धाव फलक जर पाहिला तर 15 धावा धाव फलकावर आहे. पहिलं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. प्रभाकर यांचं एक विकेट घेतली गेलेली आहे. भावेश आणि निमिष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला वेगवान फटका खेळला जरूर स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिकडे एक धाव मिळेल. दोन्ही संघ चांगले आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ग्लोरियस स्पोर्ट्स या टीममध्ये देखील नवी मुंबईचे विविध ठिकाणचे खेळाडू जरूर आहेत, परंतु विविध असोसिएशनसाठी ग्रामीणसाठी खूप चांगली कामगिरी करणारे खेळाडू देखील आपल्याला नवी मुंबईचे पाहायला मिळत आहेत. आणि अरविंद राणा यांच्यासारखा अनुभवी खेळाडू जोडीला आहे, त्यामुळे हाही संघ आपल्याला कमी नाही लेखू शकत. आणि दुसऱ्या बाजूला युवा खेळाडू स्काय रायडर भटवाडीमध्ये सुद्धा आहेत. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 16 धावा. पहिली ओव्हर संपली आणि 16 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. 16 धावा धावफलकावर आहेत. धावसंख्या बऱ्यापैकी आलेली आहे, परंतु रबर बॉलच्या पावसाळी क्रिकेटमध्ये तुम्हाला किती धावा केल्या तरी कमी पडत असतात. त्यामुळे मोठं आव्हान ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी असणार आहे. कारण ज्या पद्धतीने मागील मॅच 10 बॉल राखून जिंकली होती, ज्यावेळेला 55 धावांचा पाठलाग करायचा होता, अरविंद राणा आणि गौरव बडदे यांनी 10 चेंडू राखून सामना जिंकला होता तो सामना. आणि आता गोलंदाजीसाठी येत आहेत. पाहूया कुणाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे. नवी मुंबई सारसोळेचा असणारा हर्षल मडवी युवा खेळाडू म्हणून हा हर्षल देखील खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. निमिष रेडकर, भावेश शेलार एकत्रित मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाऊस येतोय आणि आज हवामान खात्याचा सुद्धा असा अंदाज आहे की खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळणार आहे. पाऊस कोसळू देत आणि त्याचबरोबरीने षटकार चौकार देखील आम्हाला पाहायला मिळू देत. आणि याच आशेने नवी मुंबईचे खूप सारे क्रिकेटचे चाहते या ठिकाणी आवर्जून आलेले आहेत. पावसाळी क्रिकेटची बातच न्यारी आहे. जगातील हे एक वेगळं क्रिकेट आहे. ह्या क्रिकेटला पाहणं देखील एक वेगळा आनंद आहे. पाण्याची डबकी चोहोबाजूने साचलेली असू देत, अर्चल समोर जर पाहिलं तर निमिष रेडकर हो पुढे ओव्हर पिच केला होता. हर्षलची ही खासियत आहे, त्यांच्या गोजा आहे. यावेळेला दिशा दिली परंतु फाईन लेगच्या क्षेत्रात. तिकडे एक धाव मिळेल. धावसंख्या 17 वर जाताना पाहायला मिळेल. 5 षटकांची ही लढत आहे. पावसाळी क्रिकेट खेळणं म्हणा किंवा पाहणं म्हणा एक वेगळा आनंद आहे. कारण पावसाळ्यामधलं क्रिकेट, ओले चिंब करणारं क्रिकेट आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे. रबर बॉलचं पावसाळी क्रिकेट सगळ्यांनाच हवावंसं वाटणारं, परंतु एक कालखंड असा होता रबर बॉलचं क्रिकेट म्हटल्यानंतर चिखलातलं क्रिकेट असायचं, फेकी बॉलिंगचं क्रिकेट असायचं, पायात काही नसायचं आणि त्याच्यामध्ये क्रिकेट खेळायला लागायचं. त्याही क्रिकेटची एक वेगळी मजा होती. मग म्हणजे तानाजी काकांचं जे नाव होतं आजही उदय तांडेल, म्हणजे महाराष्ट्रातील मोठमोठे फलंदाज देखील ज्यांच्या गोलंदाजीवर थरकाप उडायचा, असे गोलंदाज नवी मुंबईने सुद्धा दिलेत. पार्ले टिळकचं मैदान आजही आठवणी त्या काढल्या जात आहेत. कमी गतीचा बॉल पिक केलाय आणि पाहूया किती लांबवर हा चेंडू जातोय. ओहो, चांगले प्रयत्न त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाले. खेळाडूची चौकशी करा पहिल्यांदा त्या ठिकाणी. षटकार घोषित केलाय. बरोबर, यस, षटकार. 6 धावा मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या पुढे जाते. कमी गतीचा बॉल यावेळेला मात्र निमिषने ओळखला आणि त्याच्यावर हल्ला चढवला. 6 धावा इकडे पाहायला मिळतील. 23 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत.
पुन्हा एकदा हर्षल वैविध्यता गोलंदाजीतील दाखवण्याचा प्रयत्न जरूर करतायत, परंतु ऐन बहरात सध्या निमिष रेडकर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओहो, चांगला बॉल आणि जसा बॅट फिरवली त्यांनाही कळलं होतं की मी आउट आहे, लगेच माघारी फिरले आणि आणखीन एक विकेट आली आहे. जसे अगोदर पाहायला मिळालं, अभिषेक यांनी काही चांगले फटके खेळले, त्यानंतर बाद झाले आणि आता निमिष रेडकर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. बाद होऊन माघारी परत आहेत. संघाची धावसंख्या 23 झाली आहे. 23 धावा धावफलकावर षटक क्रमांक 2 या ठिकाणी मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नवीन बॅटर नजमुल मंडल, पाहूयात नजमुल कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतील. चेंबूरच्या PL लोखंडे मार्ग परिसरातील खेळाडू आहेत. नजमुल मंडल भावेशच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तेवीस धावा धावफलकावर दुसरी ओव्हर सध्याच्या घडीला सुरू आहे. नजमुल मंडल समोर जर पाहिलं तर हर्षल मडवी, एक नवी मुंबईचा गोलंदाज आहे. यावेळेला पहिलाच बॉल, नजमुल जणू काही पॅव्हेलियन मधूनच सेट होऊन आले होते की काय, पहिल्याच बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवतायत. टॅलेंट आहे या खेळाडूकडे सुद्धा जबरदस्त आणि पहिल्याच बॉलला षटकारामध्ये परावर्तित करताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या 29 वर, परंतु कमबॅक करावं लागेल कारण दोन्ही टीम चांगल्या आहेत. त्या टॅलेंट दोन्ही टीमकडे जबरदस्त आहे आणि भूषण आवर्जून सगळेच मान्य करतील की या वर्षी पावसाळ्यात जेवढे नवीन प्लेयर पाहायला मिळालेत कदाचित मागील 4-5 वर्षात पाहायला मिळाले नसतील. एवढे नवीन प्लेयर, एवढ्या नवीन टीम, नवीन विजेते या वर्षीच्या पावसाळ्यात पाहायला मिळालेले आहेत, कारण संधी खूप लोकांना मिळाली यावर्षी. आणि क्रिकेट आता सर्वांसाठी राहिलेला आहे. ज्या दिवशी जो चांगला खेळणार आहे तो जिंकणार आहे. आणखीन एक दिशा तीच पुलचा फटका सक्सेसफुल करतायत नजमुल मंडल. बॅक टू बॅक फटके या ठिकाणी त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे ती 35 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर या ठिकाणी 2 ओव्हर संपलेले आहेत आणि तब्बल 35 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. सन्माननीय साईनाथ पाटील साहेब आणि ललित पाटील साहेब यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. या तुर्भेगावच्या मानाच्या स्पर्धेमध्ये चंद्रकांत शेठ रामदास पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताच्या स्पर्धेमध्ये या दोन्ही मान्यवरांचं आम्ही करत आहोत हार्दिक 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 स्वागत. साईनाथ पाटील सरांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि अगदी झहीर खान यांच्या बरोबरीने सुद्धा क्रिकेट खेळण्याचा मान आहे. DY पाटीलसाठी दर्जेदार क्रिकेट ज्यांनी खेळलेलं यष्टिरक्षकाच्या भूमिकेत राहिलेले आहेत आणि ललित पाटील साहेब आपलं देखील या ठिकाणी आम्ही स्वागत करत आहोत. हे दोन्ही व्यक्तिमत्व क्रिकेटसाठी आयुष्य त्यांनी दिलेलं आहे, क्रिकेट आयुष्य जगलेले आहेत. ललित म्हात्रे साहेब, ललित म्हात्रे सर आपलं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. साईनाथ सर आपलं देखील या ठिकाणी स्वागत करतो. यस, ॲबी कुरुविला सरांसारख्या भारतातील किंवा जगातील वेगवान गोलंदाजाला सुद्धा क्लोज कीपिंग आपण केलेली आहेत. आपलं हार्दिक स्वागत या ठिकाणी असेल. टॅलेंट खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळतं आणि गावागावामध्ये ते टॅलेंट आपल्याला पाहायला मिळत आहे. इकडे जर पाहिलं तर 2 ओव्हर नंतर 35 धावा. स्काय रायडर भटवाडी घाटकोपर चांगल्या स्थितीमध्ये आहे, परंतु कमबॅक करावं लागेल ग्लोरी स्पोर्ट नवी मुंबईला. यावेळेला एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर. वेगातील बॉल होता प्रभाकरण यांचा. एक धाव तिकडे मिळेल. आज प्रवीण पाटील यांच्या देखील आठवणी या ठिकाणी जागृत होत आहेत, कारण त्यांनी देखील या गावाचं नाव रोशन केलं आहे. आपल्याच तालमीत ते घडले
आज इंग्लंडपर्यंतचा प्रवास त्यांचाही राहिला. हे तुर्भे गावच्या क्रिकेटचं जे उज्ज्वल आपण म्हणतो एक जी परंपरा राहिलेली आहे, या गावाचं केवळ टेनिसच नाही तर लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील खूप मोठी आख्यायिका राहिलेली आहे. आणि आज आपल्यासारखे साईनाथ सर, ललित सर, आपल्यासारखे दिग्गज या स्पर्धेला उपस्थिती दाखवत आहेत. त्यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा याच तुर्भेगावचा झेंडा अगदी दुबईच्या शारजा इंटरनॅशनल स्टेडियमपर्यंत भूषण पाटील यांनी फडकावला. त्यानंतर जर पाहिलं तर तुर्भेचा संघ म्हटलं तर ग्रामीण गटात एक दादा संघ म्हणून गेली कित्येक वर्षाची त्यांची देखील ओळख आहे. नजमुल स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत, प्रभाकर गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. आणखीन एक तिसरा मारलाय, त्याच दिशेने मारलाय नजमुल मंडल. सध्याच्या घडीला चर्चा आहे चेंबूरच्या PL लोखंडे मार्ग परिसरातील या खेळाडूची. षटकार खेळलाय, 42 धावा धाव फलकावर, 3 पूल मारले आणि तीनही मात्र सगळ्यांना प्रभावित करणारे होते. प्रथमेश पवार नाना, लेदर बॉल क्रिकेटमधील एक मोठं नाव, त्याचबरोबरीने ISPL विजेते कॅप्टन कोलकाता संघाचे. आणि त्याचबरोबरीने मुंबई ते दुबई असा प्रवास नानांचा देखील राहिलेला आहे. 3 पूलचे जबरदस्त फटके खेळलेत नजमुल मंडल यांनी. ओ यावेळेला टप्पा पडतोय, बॉलने मात्र त्यानंतर उसळी जास्त घेतली आहे. आणि यावेळेला मात्र कमबॅक करताना पाहायला मिळाले. 42 धावा धाव फलकावर आहे. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. खूप चांगली कामगिरी नजमुल मंडल. पहा, अभिषेक अंगने 2 षटकार मारले, माघारी परतले. त्यानंतर निमिषने 1 षटकार मारला. नजमुल आले थोडंसं उशिरा, परंतु आल्यानंतर 3 षटकार खेळतायत. म्हणजे 5 चेंडूमध्ये 18 धावा, त्यातील 3 षटकार नजमुलच्या बॅटमधून आलेले आहेत. यावेळेला मात्र नो बॉल त्या ठिकाणी घोषित केला जातो आहे. बॉल जास्त उसळी पाहायला मिळाली, नो बॉल त्या ठिकाणी घोषित केला जाईल आणि आता फ्री हिट असणार आहे. धावसंख्या पुन्हा पुढे जाताना पाहायला मिळेल. उपउपांत्य फेरीचा सामना, वेगातील गोलंदाजी मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. वेग आहे प्रभाकर यांच्याकडे आणि धावसंख्या 43 वर पाहायला मिळते. पहिला डाव सुरू आहे, उपउपांत्य फेरी. यावेळेला सरळ बॅटने खेळला हा फटका, समोरच्या दिशेने खेळला. आणखीन एक बॉल जो मात्र जाईल सीमा रेषा पार. षटकार नजमुलच्या बॅटमधून हा 4था षटकार येताना पाहायला मिळतो. या खेळाडूकडे एक वेगळं टॅलेंट आहे आणि ते आज संपूर्ण नवी मुंबई पाहते. यूट्यूबला देखील मात्र गौरव सावंत आणि कंपनी tenniscricket.in पाहते. तर टॉससाठी यायचं आहे सिल्वर स्टार भिवंडी आणि आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली. भिवंडी विरुद्ध कळंबोली यानंतरची मॅच आहे टॉससाठी. यावेळेला चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षकाच्या दिशेने मात्र. हो गेल्या काही दिवसात जर पाहिलं तर आदित्य प्रिया लॉजिस्टिक विरुद्ध सिल्वर स्टार भिवंडी अशा मॅच सातत्याने पाहायला मिळत आहेत. कदाचित भूषण सांगतायत की 6 वेळा असा सामना झालाय, आता 7व्यांदा होतोय आणि ड्रॉही कदाचित तसा पडतोय. धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी 49 धावा धावफलकावर. ओव्हर जर पाहिलं तर या ठिकाणी 3 ओव्हर संपलेले आहेत. 49 धावा धावफलकावर, 2 विकेट माघारी परतलेले असताना स्काय रायडर भटवाडी. चला, आदित्य प्रियाचे कॅप्टन या ठिकाणी आहेत, तर सिल्वर स्टार कॅप्टन या ठिकाणी टॉससाठी यायचे. 2 षटकं अजूनही बाकी आहेत. 49 धावा धावफलकावर, स्ट्राईकवर भावेश शेलार. यावेळेला भावेशच्या बॅटमधून आला फटका, पुल करतायत भावेश. आणि इकडे जर पाहिलं तर थोडीशी उसळी जास्त होती आणि भावेशच्या बॅटमधून देखील या ठिकाणी षटकार येताना पाहायला मिळतोय. या डावात षटकाराची संख्या मोठी राहिलेली आहे, कारण 4 षटकार खेळलेले आहेत आतापर्यंत नजमुलने. त्याचबरोबर जर पाहिलं तर एकंदरीत 8 षटकार आलेले आहेत. या डावात 8 षटकार आलेले आहेत. धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते भावेश.
यावेळेला फटका दिशा चुकीची राहिली आणि फटका फसलाय. 22ला माघारी परतावं लागेल. विकेट येताना पाहायला मिळते. 22 आउट होत आहेत. आपल्या टीमसाठी एक षटकार त्यांच्या बॅटमधून आला खरा, परंतु विकेट आलेली आहे. या ठिकाणी तिसरी यश मिळते आणि धावसंख्या टीमची एकंदरीत 55 असताना चौथी ओव्हर सुरू आहे. विकेट येते 22 यांची. शिवाजी येतात बॅटिंग करण्यासाठी. शिवाजी पाडेकर. धावफलक जर पाहिला तर 55 धावा धावफलकावर आहे. चौथी ओव्हर सुरू आहे. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत नजमुल मंडल आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर शिवाजी दाखल झालेले आहेत. नजमुल 4 षटकाराच्या निशी 24 धावांवर बॅटिंग करतायत आणि आता मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर शिवाजी पाडेकर दाखल झालेत. पहिलाच बॉल शिवाजीने खेळलाय मिड विकेटच्या दिशेने आणि पहिल्याच बॉलवर 4 धावा वसूल करतात शिवाजी पाडेकर. धावसंख्या 4 ने पुढे जात असताना 59 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. मध्ये मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न ग्लोरियस स्पोर्ट्सकडून देखील होतोय. सुधीर धनावडे यांचा संघ आहे. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे. ग्लोरियस स्पोर्ट्सचं देखील खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून सुरू आहे आणि सुधीर धनावडे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. याही वेळेला शिवाजीच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका आला. या वेळेला 6 धावा आहेत. षटकार. शिवाजीच्या नावावर देखील जुन्नर प्रीमियर लीग सर्वात जास्त वेळा जिंकण्याचा एक मान आहे. 65 धावा धावफलकावर. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर षटकार. गोलंदाज जर पाहिलं तर निलेश बिलारे टीमचे कॅप्टन देखील आहेत. याही वेळेला बिग हिट केलाय आणि परंतु इकडे दिशा चुकीची आहे. एका धावेवर समाधान मानावं लागेल शिवाजी यांना आणि टीमची धावसंख्या जर पाहिली तर पुढे जाईल. 66 धावा ओव्हर नंबर 4 मार्गस्थ आहे. चौथी ओव्हर सुरू आहे. आपण नवी मुंबईमध्ये आहोत. नवी मुंबईचं महत्त्वाचं ठिकाण म्हणजे केंद्रस्थानी असणारं तुर्भे गाव, ज्या गावाला क्रिकेटची परंपरा आहे. APMCच्या माध्यमातून जगभर प्रसिद्ध असणारा हा संपूर्ण परिसर क्रिकेटसाठी देखील तेवढाच ओळखला जातो. मग लेदर बॉल क्रिकेट असू देत, टेनिस बॉल क्रिकेट असू देत, खूप चांगल्या पद्धतीने खेळलं जातं. आणि आज आपण तुर्भे गावामध्ये पुन्हा एकदा क्रिकेटचा रणसंग्राम पाहतोय. भारतभरातून आलेले खेळाडू तुर्भे गावात दाखल झालेले आहेत. सध्या मॅच सुरू आहे ग्लोरियस नवी मुंबई आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते स्काय रायडर भटवाडी घाटकोपर. पहिली बॅटिंग भटवाडी घाटकोपर करते शिवाजी पाडेकर. यावेळेला मात्र वेगात बॉल उसळी होती. अंदाजच नाही आला या बॉलचा. हा बॉल मात्र चांगला येताना पाहायला मिळालाय आणि बघता बघता या ठिकाणी 4 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या 66 झाली आहे. एक षटक बाकी आहे अजूनही. शेवटचा षटक आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाजीसाठी जावडीचा गोलंदाज येताना पाहायला मिळतो राहुल वांगडे. नवी मुंबईमध्ये देखील जर पाहिलं तर जावडी तालुक्याचं क्रिकेट, KSKचं क्रिकेट पाहायला मिळतं. मग कराडचं क्रिकेट असेल, पाटणचं असेल, बत्तीस शिराळ्याचं असेल, महाबळेश्वरचं असेल, अशा विविध असोसिएशनचं क्रिकेट देखील पाहायला मिळतं. जावडी
यावेळेला दिशा दिली आहे फाईन लेग क्षेत्रामध्ये, परंतु तिकडे घोषांकित क्षेत्र आहे त्याच दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळेल. 5 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. समोरचा संघ देखील तेवढाच बलाढ्य आहे. स्काय रायडरला माहिती आहे, कारण 55 धावा 10 चेंडू राखून पार केल्या होत्या मागील मॅचमध्ये आणि तो प्रयत्न या ठिकाणी, त्यामुळे मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असणार आहे. 67 धावा धावफलकावर आहेत. जास्त उसळी या ठिकाणी पाहायला मिळते. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. 5 षटकांची लढत आहे. 5व्या षटकाला सुरुवात झाली आहे. धावसंख्या जर पाहिली तर आता जाऊन पोहोचते ती 68 धावा. आजच्या दिवसातील एक महत्त्वपूर्ण सामना, जो जिंकेल तो सेमीफायनल गाठणार आहे, त्यामुळे ही मॅच देखील तेवढीच महत्त्वाची असणार आहे. बिग हिट, आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक त्या ठिकाणी खेळलाय. 5वा षटकार आला नजमुलच्या बॅट मधून. लेन बॉल, लेनच्या पाठीमागे पडलेले बॉल काय पिक करतोय हा खेळाडू, आणि ओल्या विकेटवर ओला बॉल अशा पद्धतीने पिक करणं तेवढं सोपं नाहीये. परंतु त्या दिशेला 4 षटकार खेळले, एक षटकार समोर खेळलाय आणि षटकाराची भाषा मात्र हा खेळाडू बोललाय. 31 धावांवर बॅटिंग करतायत, त्यामध्ये 5 षटकार आहेत आणि टीमची धावसंख्या 74 झालेली आहे. नजमुल मंडल चला, आदित्य प्रिया लॉजिस्टिक, सिल्वर स्टार भिवंडी, आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली. कॅप्टन, दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, चला टॉससाठी या. सिल्वर स्टार भिवंडी, आपण देखील त्वरित दाखल व्हायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये हा टॉस होणार आहे, याची नोंद आपण घ्यायची आहे. नजमुल मंडल, राहुल गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ग्रामीण क्रिकेटमधून खूप सारे खेळाडू पुढे येत आहेत. गेल्या काही वर्षात जर पाहिलं तर असोसिएशनच्या माध्यमातून देखील बरेचसे खेळाडू पुढे येऊ लागलेले आहेत. स्थानिक क्रिकेट हा एक बेस आहे आणि त्यानंतर मात्र जो चांगली कामगिरी करतो त्याला व्यावसायिक क्रिकेटमध्ये संधी मिळतेच मिळते. वेग वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता, परंतु त्या प्रयत्नात स्वैर चेंडू येतोय. व्हाईट बॉल घोषित केला जाईल आणि संघाची धावसंख्या 75 वर जाते. एक मोठा पल्ला गाठलाय आतापर्यंत. पहिल्या 2 मॅचच्या तुलनेत विचार केला तर सर्वाधिक मोठी धावसंख्या स्काय रायडर बटवाडीने आतापर्यंत बनवली गेलेली आहे. परंतु दुसरा डाव सुद्धा बाकी आहे, कारण एक जबरदस्त बॅटर आपल्याला ग्लोरियस नवी मुंबई सातारा या टीमकडे देखील पाहायला मिळत आहेत. दांडी 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 गुल. टप्पा पडल्यानंतर काहीसा बॉल खाली राहिला आणि त्याचा अंदाजच नाही आला. 5 षटकार मारले, परंतु आता माघारी परतावं लागतंय. परंतु काय 4 पुलचे फटके खेळलेले आहेत. आवडले असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एवढी सुंदर बॅटिंग केली या बॅटरने. नजमुल मंडल, टीमची धावसंख्या 75 असताना माघारी परतावं लागतंय आणि आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत प्रथमेश चव्हाण. या वर्षाच्या पावसाळी क्रिकेटमध्ये घाटकोपरचा हाही खेळाडू चांगलाच चर्चेत आला. क्रिक खेल नाझीर अहमद यांचा देखील आम्ही आवर्जून उल्लेख या ठिकाणी करू, कारण या स्पर्धेच्या रील्स किंवा फोटोज खूप चांगल्या पद्धतीने सोशल मीडियाला व्हायरल करतायत. त्यांचाही या ठिकाणी उल्लेख आम्ही करत आहोत. आणि इकडे आणखीन एक विकेट येते. 75 धावा आहेत जरूर, परंतु विकेट आली आहे आणखीन एक. आल्या पावली मात्र या ठिकाणी माघारी परतावं लागतंय. ते प्रथमेश यांना देखील आणि बॅक टू बॅक विकेट घेतलेल्या आहेत आणि आता हॅट्रिकची संधी. उझेर शेख येतात बॅटिंग करण्यासाठी. लहान वयातच ISPL खेळलेला हा खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. उझेर शेख शिवाजी जोडीला आहेत. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. +1 धाव, अशा 2 धावा मात्र या ठिकाणी मिळतील आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना 77 धावा धावफलकावर. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत.
5 षटकांची लढत आहे. नवी मुंबईच्या तुर्भे गावामध्ये सुरू असणारा हे क्रिकेटचं घमासान आपण पाहतोय. पुन्हा एकदा उसळी या ठिकाणी पाहायला मिळते. नो बॉल घोषित केला जातोय. फ्री हिट असेल यानंतर धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे 78 वरी धावसंख्या जाताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक. आज उद्या 2 दिवस खूप दर्जेदार क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला उसळता बॉल एका वेगळ्याच पद्धतीने खेळले, परंतु पाहूया एक धाव त्या ठिकाणी मिळेल आणि बॉलला जाऊ दिले गोशांकित क्षेत्राच्या दिशेने. जाऊ दिले की नाही पाहायला लागेल. कळतील, आयोजक कळवतील त्या ठिकाणी. एक धाव. यस, लाईन आहे त्या ठिकाणी आणि यस या ठिकाणी बॉल बाउन्ससाठी या ठिकाणी रिव्ह्यू पडताळणी घेतलेली आहे बॅटिंग टीम. नो बॉल. नो बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या जर पाहिले तर पुन्हा पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल आणि जाऊन पोहोचते धावसंख्या 80 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. परंतु दुसऱ्या डावात हे साताऱ्याचे खेळाडू देखील तेवढीच दमदार कामगिरी करण्यासाठी ओळखले जातात. जोडीला नवी मुंबईचे खेळाडू देखील पाहायला मिळत आहेत. यावेळेला देखील उसळी थोडीशी जास्त होती. गोशांकित क्षेत्राच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळेल. पहिला डाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 81 धावा धावफलकावर आहेत. मोठी धावसंख्या उभारली गेलेली आहे. परंतु क्रिकेट हा 2 डावांचा खेळ आहे. एका डावात निर्णय येत नाही, तो 2 डावात निर्णय येतो. राहुल पुन्हा एकदा. ओहो, काय स्ट्रोक खेळलाय. छोट्या चणीचा खेळाडू उझैर. लहान वयात ISPL मध्ये अंडर-19 मध्ये सगळ्यात जास्त बोली ज्या खेळाडूवर लागली होती तोच हा खेळाडू आहे. आणि इकडे जरी उशिरा आला असेल, भले त्याला 1-2 बॉल खेळायला मिळाले, परंतु प्रभावित केले त्याने. जबरदस्त टॅलेंट आहे या खेळाडूकडे. उझैर शेख जेमतेम 17-18 वर्ष वयाचा खेळाडू आहे आणि स्वतःला सिद्ध करतोय. आणि धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी कळेल. आणि ऐकण्यासाठी मात्र नवी मुंबईचा गोड आवाज एक उत्कृष्ट समालोचक, उत्कृष्ट निवेदक आमंत्रित करतोय विघ्नेशजी मडवी सरांना. थँक्यू व्हेरी मच चंद्रकांत शेट्टे सर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज ज्यांच्या वाणीमध्ये मागचा डाव तुम्ही ऐकलात. आदरणीय श्री चंद्रकांत रामदास पाटील कामगार नेते यांच्याच वाढदिवसानिमित्तानं चाललेला हा क्रिकेटचा घमासान. आणि आज मात्र अनेक व्यावसायिक आणि खुल्या गटातील तारे सितारे मात्र या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. दोन्ही टीम कॅप्टन आमच्यासोबत जॉईन झालेत. आदित्य प्रिया लॉजिस्टिक आणि सिल्वर स्टार असे 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये पुढची मॅच खेळत असताना पाहायला मिळतील. चला टॉस केला जाईल आणि लेजंड क्रिकेटर ललित पाटील आणि त्याचबरोबर साईनाथ पाटील सर असेल, ललित म्हात्रे आणि साईनाथ पाटील यांचे शुभ असे टॉस केला जातोय. आदित्य प्रिया लॉजिस्टिक वर्सेस सिल्वर स्टार असा सामना ओमी केने देखील इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. आणि टॉस जिंकलाय आदित्य प्रिया लॉजिस्टिक टीमने आणि लगेचच निर्णय आणि निर्णयाची अंमलबजावणी करणार. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मॅच आपल्यासमोर रंगली जाते. एकीकडे आपण जर पाहिलं तर ग्लोरियस स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधामध्ये स्काय रायडर्स भटवाडी, नवी मुंबई वर्सेस भटवाडी म्हणजेच घाटकोपर वर्सेस नवी मुंबई असा कडा मुकाबला. मागच्या 2 मॅच आपण जर पाहिल्या तर पहिली मॅच ही 55 होती. दुसऱ्या मॅचमध्ये देखील 50 धावा पाहायला मिळाल्या त्या.
47 धावा पाहायला मिळाल्या होत्या, 45 धावा पाहायला मिळाल्या होत्या. पण या मॅच मध्ये धावांचा उच्चांक गाठला आहे, कारण की तब्बल 87 धावा धावफलकावर लागलेत आणि 88 धावांचं टार्गेट उभं केलंय. बघूया या मॅच मध्ये काय होतंय, कारण की एक भलं मोठं टार्गेट उभं केलं आणि नजमुल मंडलचं ज्या पद्धतीने परफॉर्मन्स पाहायला मिळाला, अप्रतिम बॅटिंग केली या मॅच मध्ये. tenniscricket.in च्या माध्यमातून याचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना अरविंद राणा सोनू आणि त्यांच्या सोबत जर पाहिलं तर गौरव बडदे हे दोन खेळाडू आहेत ज्या खेळाडूने नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट गाजवलाय. नेरुळ गावाकडून बिलॉंग करणारा अरविंद राणा सोनू, मला आठवते की दिवागावच्या मैदानावर पहिली बाईक आपल्या नावी केली होती. अगदी 100 पेक्षा जास्त धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या आणि नुकतंच झालेल्या नगरसेवक चषक या स्पर्धेमध्ये देखील अर्धशतक झळकावलं होतं अरविंद राणा सोनूने. गौरव बडदेचा विचार केला तर TDPL ही स्पर्धा आठवते, कारण की डायगरच्या मैदानावर मॅन ऑफ द सिरीजची मोटर बाईक आपल्या नावी केली होती याच गौरव बडदेने. आणि अनेक स्पर्धा ज्याने आपल्या बॅटिंगच्या जोरावर गाजवल्या, तो खेळाडू देखील ऑन सेकंडवर पाहायला मिळते. मॅन फ्रॉम कंठिवली वैभव पाटील मागच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने 2 षटक हाताळले होते, तब्बल 17 धावा 2 षटकामध्ये खर्च केले होते, असा गोलंदाज वैभव पाटील येतोय. 88 धावांचं टार्गेट आहे. मॅचला होते सुरुवात. स्ट्राइक एंडवर फलंदाज अरविंद राणा सोनू आणि पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी वैभव पाटील तयार. पहिला बॉल ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न केला होता. मिड विकेट रिझन मध्ये चेंडू जाईल. मिड विकेट रिझन मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव मिळते. अरविंद राणा ऑफ द मार्क. पहिली धाव अरविंद राणाच्या बॅट मधून येते. श्री रामतनु माता आणि रामतनु क्रीडांगण जो नवी मुंबईतील एक नामांकित क्रीडांगण मानलं जातं, कारण की या मैदानावर अनेक मोठमोठ्या स्पर्धा आम्ही सातत्याने पाहिल्यात आणि आज एक खुल्या गटाची एक भव्य दिव्य स्पर्धा. चांगली लाईन, चांगली लेंथ, पडल्यानंतर काहीसा खाली राहिला आहे. वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. खेळपट्टी ओली आहे. पडल्यानंतर बॉल स्किट होतोय. या खेळपट्टीवर बॅटिंग करणं फलंदाजाला इतकं सोपं नाही आहे, पण मागच्या इनिंगमध्ये ते केलं. स्काय रायडर्स भटवाडी टीमने चांगला परफॉर्मन्स केला. 88 धावा उभारल्या. वेगवान चेंडू आहे. आपटी बार पाहायला मिळाला. बाउन्सर पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता होत असताना 1 फॉर द ओव्हर एक बाउन्सरची ताकीद देण्यात आली आहे. थर्ड अंपायर बॅटिंग टीमने आपला थर्ड अंपायर साठी रिव्ह्यू मागितला आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये महेंद्र पाटील पाहणी करत असताना बघूया खांद्याच्या वर आहे की नाही. चेंडू पाहिला जाईल tenniscricket.in च्या माध्यमातून. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून केला जातोय आणि व्हाईट बॉलच्या साह्याने टीमची धावसंख्या दोन्ही आकड्यावर. चांगला रिव्ह्यू म्हणावा लागेल. सक्सेसफुल झाला रिव्ह्यू. त्यामुळेच हे रिव्ह्यू तुमच्याकडे फक्त एक असेल, त्याचा चांगल्या पद्धतीने वापर करावा लागेल. खोलबट टप्प्याचा चेंडू ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. आपण पाहू शकाल एक धाव मिळते. हाफ चान्सला कन्वर्ट करणं गरजेचं होतं. चांगला प्रयत्न केला होता. इथे मात्र सिंगल मिळते. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 3 या आकड्यावर. सुरुवात थोडीशी संत आहे. यावेळेस ऑन साइडला डाऊन द ग्राउंड अरविंद राणा सोनूच्या बॅट मधून येतोय आसमानी टोला. अंपायर 6 रन्स बोला. षटकार. सुपर टायमिंग, लाजबाब टायमिंग पाहायला मिळते. अरविंद राणा सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये आहे. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. अगदी लेंथ बॉलला पिक केलाय. समोरच्या दिशेने खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केलाय षटकारासाठी. यावेळेस देखील टायमिंग पाहू शकाल प्रॉपर होऊ शकला नाही आणि फलंदाजाला परतावा लागेल. टीट फॉर टॅट जसं तसं उत्तर वैभव पाटीलने दिले. अरविंद राणाला परतावा लागेल. सोनूला परतावा लागेल. फलंदाज बाद होतोय. पुल करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू अपेक्षेपेक्षा जास्त वेगवान पाहायला मिळाला आणि टायमिंग होऊ शकला नाही. मिड विकेट रिजन मध्ये खूप चांगला झेल पकडला जातोय. फलंदाज अरविंद राणा सोनू बॅक टू द डगआउट.
चांगली बॅटिंग मागच्या मॅचमध्ये केली होती. एक मोठा धक्का लागतोय. टीम बॅटिंग करत असताना ग्लोरियस स्पोर्ट्स नवी मुंबईतील अनेक तारे सितारे आहेत. सातारा, वाई, जावळी या परिसरातील असोसिएशनचे अनेक निवडक खेळाडूंना या संघामध्ये संधी मिळते. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पृथ्वीराज यादव हा खेळाडू देखील आहे. गुणवान खेळाडू आहे आणि अगदी कमी वयात या खेळाडूने देखील आपल्या नावाचा डणका या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पिटलाय. आता मात्र टीमसाठी धावा कराव्या लागतील. वैभव पाटीलला मिळते पहिली सफलता. 1 गडी बाद. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक लगवला जातोय. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगली फेकी पाहायला मिळते. एका धावाने स्वतःचं खातं उघडले. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 1 बॉल आहे. ओव्हर कंप्लीट झाले अंपायर. या 6 चेंडूचा खेळ संपलाय. येस षटक क्रमांक संपलं गेलं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. सुरुवात इतकी चांगली नाहीये. 88 धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी चांगली सुरुवात अपेक्षित होती, पण अरविंद राणा परतल्यानंतर टीम काहीशी प्रेशरमध्ये आहे. ग्लोरियस स्पोर्ट्स नवी मुंबई वर्सेस स्काय रायडर्स बटवाडी घाटकोपर हा संघ मैदानामध्ये खेळत असताना अनेक टेनिस बॉल क्रिकेटचे नामांकित खेळाडू मात्र तुर्भे नगरीमध्ये दाखल झालेत. त्याचा औचित्य आहे आदरणीय कामगार नेते चंद्रकांत रामदास पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्तानं 1 लाखाची पारितोषिक असलेली ही स्पर्धा आणि तुम्हा सर्वांचंच लक्ष वेधणारी स्पर्धा आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. षटक क्रमांक पहिलं 10 धावा 1 गडी बाद. रिक्वायर रन रेट जर पाहिलं तर 19.50च्या सरासरीने धावसंख्या उभारायची आहे. टेनिस cricket.in ची संपूर्ण टीम सज्ज झाली आहे. गौरव सावंत आणि सगळेच आमचे कॅमेरामॅन त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. 3 कॅमेरासह ही स्पर्धा दाखवली जाते, टेलिकास्ट केली जाते. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर सूर्या मणिरत्नम. सूर्या नावाने सुप्रसिद्ध आहे. एक वेगवान गोलंदाजाच्या पंक्तीमध्ये या खेळाडूचं देखील नाव घेतलं जात आहे. सूर्या पहिलाच बॉल ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न केला होता. फटका चांगला होता, पण या फटक्यावर फक्त सिंगल मिळेल. या मैदानाच्या काही मर्यादा आहेत. हे मैदान 360 नाही आहे, त्यामुळेच स्ट्रोक खेळत असताना षटकाराचा ज्या पद्धतीने या मैदानामध्ये आलेख आहे त्याप्रमाणे तुम्हाला बॅटिंग करावं लागेल. 11 धावा डावफलकावर लागलेत. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना दुसरं सुरू असताना पहिलं षटक वैभव पाटीलचं अप्रतिम षटक पाहिलं. एक मोठी शिकार देखील केली. अरविंद राणाला बाद केलं. पृथ्वीराज यादव स्ट्राईक एंडवर आहे. सूर्या पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. अकुट टप्प्याचा बॉल इथे लाईन मिस केली. अंपायरचा कॉल येते व्हाईट बॉल. अनेक व्हाईट बॉल हाताळताना पाहायला मिळाले. अतिरिक्त उसळी आणि तो उसळी मात्र व्हाईट बॉलच्या स्वरूपात अंपायरने घोषित केले गेले. व्हाईट बॉलच्या साह्याने टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. 12 धावा. एक षटकार जरूर लगवला अरविंद राणा सोनूच्या बॅटमधून. पुन्हा एकदा अकुट टप्प्याचा बॉल. कमी गतीचा चेंडू. फिंगर रोल केले. लाजबाब गोलंदाजी म्हणावं लागेल सूर्याची. अप्रतिम गोलंदाजी. 88 धावांचा पाठलाग करत असताना मात्र धावांपासून कुठेतरी वंचित ठेवलाय. लाजबाब गोलंदाजी. पुन्हा एकदा खोटप्याचा बॉल. यावेळेस नो बॉल. अतिरिक्त उसळी. अगदी 1 फॉर द ओव्हरची ताकीद देत असताना मात्र पुन्हा एकदा बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे नो बॉलचा इशारा केला जातोय. आदरणीय राजेशजी भोईर साहेब यांचं देखील आगमन झालं. वेलकम राजेशजी भोईर. अकोट टप्प्याचा बॉल. इथे टायमिंग चांगला आहे. गॅप मध्ये चेंडू जातोय. वन बाउन्स सीमारेषे पलीकडे. पृथ्वीराज यादवच्या बॅट मधून आलाय क्रॅकिंग चौकार. अकोट टप्प्याच्या बॉलवर फ्री हिटच्या बॉलवर चांगला स्ट्रोक लगवला जातोय. पृथ्वीराज यादव
नवी मुंबई प्रीमियर लीगचा हंगाम गाजवलं होते या खेळाडूने. खूप चांगली कामगिरी केली होती. टीमची धावसंख्या जर पाहिली तर 17 या आकड्यावर 17 धावा दाखल करावं लागले. थोडीशी चर्चा केली जाते. इम्पॉर्टंट मॅच आहे. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय. जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल यासाठी संधी असेल. आमच्या समवेत स्कोररच्या भूमिकेमध्ये याच तुर्बे नगरीचा एक सुपर डुपर खेळाडू म्हणजेच नमित अशोक पाटील आमच्यासोबत स्कोररच्या भूमिकेत आहेत. पृथ्वीराज यादवच्या बॅटमधून चौकार आलाय. कोलबा टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलाय. चेंडू जातोय पुन्हा एकदा ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने येईल तोपर्यंत सिंगल मिळते. एकेरी दुहीचं क्रिकेट. 17 धावा त्यानंतर 18 धावा दाखल करावं लागलेत. सूर्या मणिरत्नम काही गोलंदाजी करतोय या मॅच मध्ये. अखो टप्प्याचा बॉल अपरकट केलाय. अगदी 360 मैदानामध्ये असे फटके सातत्याने पाहायला मिळतात पण या मैदानावर असे फटके खेळून कुठलाही उपयोगी नाही. आणि 2 अंपायर बॅटिंग रिव्ह्यू आहे आणि बॅटिंग रिव्ह्यू मध्ये अंपायर आपली भूमिका बजावत असताना आतापर्यंत 4 बॉल कंप्लीट झालेत. लीग फेअर डिलिव्हरी लीगल बॉल आहे. सिंगल मिळते. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. षटक क्रमांक 2 सूर्या गोलंदाजी करत असताना टीमची धावसंख्या 19 आकड्यावर. बघा आक्रमकता धारण करावा लागेल. गौरव बडदे TDPL ची स्पर्धा गाजवली होती. सर्वात जास्त धावा करण्याचा कारनामा आणि मॅन ऑफ द सिरीजचा जी मोटर बाईक होती ती आपल्या नावी केली होती याच खेळाडूने. मात्र खुल्या गटामध्ये खेळत असताना चांगला खेळ करावा लागेल. सगळ्यांचंच लक्ष वेधलंय. आदरणीय कामगार नेते चंद्रकांत रामदास पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त झालेला क्रिकेटचा घमासान. दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. साइड बॉयजचं संपूर्ण आयोजन. लाईन पाहावी लागेल. लाईन मिस केली आहे. डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल. अनेक व्हाईट बॉल या मॅच मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाले. व्हाईट +1 अशा 2 धावा मिळतील. 2 धावाने टीमची धावसंख्या 21. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. षटक क्रमांक 2. बॅटचा टॉप एज लागलाय. चेंडू जातोय बिहाइंड विकेट कीपर. सिंगल मिळते. षटक क्रमांक संपला गेले. 2 षटकांचा खेच संपलाय. टीमची धावसंख्या 22 या आकड्यावर. 22 धावा दाखल करावं लागलेत. 88 धावांचा पाठलाग करत असताना मात्र आता 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 18 बॉल मध्ये 66 धावा करायचे आहेत. 18 बॉल 66 धावा म्हणजेच प्रत्येक षटकामागे 22 धावा कराव्या लागतील. 66 धावा करायचे आहेत. 88 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली करणं गरजेचं होतं पण सुरुवात कशी होते आता शेवट कसा पद्धतीने केलं जाईल. ग्लोरियस स्पोर्ट्स नवी मुंबईच्या माध्यमातून स्काय रायडर्स बटवाडीच्या अगेन्स्ट 18 बॉल स्क्रीनवर पाहू शकाल. 66 धावा 22 धावा 1 गडी बाद. बॅटिंग करत असताना ग्लोरियस स्पोर्ट्स नवी मुंबई. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा वैभव पाटील मॅन फ्रॉम कंठवली. मागच्या षटकामध्ये फक्त 10 धावा खर्च केल्या होत्या. वेगवान चेंडू अगदी परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळते. अंपायरचा कॉल येते व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलने व्हाईट +1 अशा 2 धावा मिळतील. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. आता अगदी डोक्यावरून चेंडू गेला होता त्यामुळेच अंपायरने दंडित केलं. व्हाईट बॉलच्या साह्याने 2 धावा जरूर मिळतील. वैभव पाटीलने कन्सिस्टंटली चांगला परफॉर्मन्स केलाय. बॅटिंगसाठी योगदान करण्याची संधी मिळाली नाही पण गोलंदाजीमध्ये अचूक आणि भेदक मारा या 2 मॅच मध्ये पाहायला मिळाली. ऑन साइडला फटका चांगला आहे. गॅप मध्ये आहे. काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळते. एका धावावर समाधान मानावं लागेल. एकेरी दुहीचं क्रिकेट शांत क्रिकेट. थेंबे थेंबे तळे साचे पण तुम्हाला धावांचा महासागर पार करण्यासाठी मोठे फटके खेळावे लागतील. थोडीशी रिस्क घ्यावी लागेल. गौरव बडदेकडे क्षमता आहे. पृथ्वीराज यादवकडे क्षमता आहे.
फटका चांगला आहे, स्क्वेअर कट केला आहे, पण या फटक्यावर फक्त सिंगल मिळेल. गोशांकित क्षेत्रामध्ये एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या आकड्यावर. 26 ऑन स्कोर बोर्ड. 16 चेंडूचा खेळ बाकी आणि 62 धावांची आवश्यकता. 16 चेंडू 62 धावा. जसे चेंडू पुढे जातील तसं आव्हान अवघड होत जाताना दिसेल ग्लोरियस स्पोर्ट्स टीमसाठी. मोठे फटके गरज आहे मोठ्या फटक्यांची. लाईन पाहावी लागेल, लाईन मिस केली आहे. अंपायरचा कॉल येतोय, व्हाईट बॉलचा इशारा. वैभव पाटील चांगली गोलंदाजी करतोय, पण लाईन अँड लेंथवर कुठेतरी भरकटलेला दिसतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 27-27. 27 या आकड्यावर 61 धावा अजूनही करायचे आहेत. षटक क्रमांक 30 मार्गस्थ असताना इथे पुन्हा एकदा बाउन्सर चेंडूचा चेंडू पाहायला मिळतोय. नो बॉलचा इशारा केला जातोय. खराब गोलंदाजी सातत्याने वैभव पाटील इथे चांगली गोलंदाजी करत असताना अतिरिक्त स्वरूपाच्या धावा अनेक बहाल केल्या गेल्यात. एक्स्ट्राच्या स्वरूपाच्या धावा कुठेतरी त्यावर लगाम लावावं लागेल. आणि फ्री हिटचा इशारा देखील गुरुनाथ पाटील करत असताना फ्री हिटसाठी संधी आहे. फ्रीडच्या बॉलवर इथे चांगला हिट केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते डीप मध्ये. आणि तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट होत असताना एक एक धाव फार महत्वाची. एक एक धाव वाचवण्यासाठी अगदी शर्तीचे प्रयत्न करत असताना टीम स्काय रायडर्स भटवाडी टीम ग्लोरियस स्पोर्ट्स नवी मुंबईच्या अगेन्स्ट खेळत असताना यावेळेस टायमिंग प्रॉपर. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. गौरव बडदेच्या बॅट मधून येतोय एक आसमानी टोला चेंडू सीमारेषा पार. षटकार. काय स्ट्रोक खेळला. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहू शकतोय. अगदी स्लॉट मध्ये बॉल होता आणि खूप चांगल्या पद्धतीचं टायमिंग पाहायला मिळतोय. षटकार लगवलाय. षटकाराने टीमची धावसंख्या 36-36 या आकड्यावर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. खर्चिक षटक म्हणावं लागेल वैभव पाटीलचं. अकोट टप्प्याचा वेगवान चेंडू आहे. शरीराचा वेध घेतलाय, पडल्यानंतर खाली राहिलाय. इथे मात्र चेंडू जातोय घोषांकित क्षेत्राजवळ. सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या 37 या आकड्यावर. 37 धावा धाव फलकावर लागलीत. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. अजूनही जर पाहिलं तर 52 धावांची आवश्यकता आहे. 13 बॉलचा केस सामना बाकी आहे. अवघड आहे, कठीण आहे, पण मोठमोठे हिट फार अपेक्षित असेल. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. अनेक व्हाईट बॉल हाताळले गेलेत वैभव पाटीलने या मॅच मध्ये. टीमची धावसंख्या 38 या आकड्यावर. 38 धावा धाव फलकावर लागलेत. 50 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 13 बॉलचा खेळ बाकी आहे. इथे फटका चांगला आहे. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. 1 बाउंस सीमारेषा पार. चौकार. अखेरच्या बॉलवर आलाय चौकार. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 42 या आकड्यावर. आता गरज आहे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 46 धावांची आवश्यकता. मागच्या षटकामध्ये 22 सरासरी राखायची होती. आता 23 सरासरी राखायची आहे. म्हणजेच 12 बॉल आणि 46 धावांची आवश्यकता. 12 बॉल 46 धावा क्षमता आहे या दोन्ही खेळाडूंकडे. पण गौरव बडदे चांगली बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटमधून खूप चांगले स्ट्रोक पाहायला मिळाले. 17 धावांचं योगदान त्यांनी आतापर्यंत दिलेत. एक षटकार एक चौकाराच्या साह्याने तो खेळतोय. 17 या आकड्यावर 9 या चेंडूवर. आणि पृथ्वीराज यादवच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला. 7 धावा तो देखील आपल्या खात्यामध्ये जमा करतोय. आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय निमिष. मागच्या मॅच मध्ये एक षटक हाताळलं होतं निमिषने. फक्त 2 धावा खर्च केले होते. कॅप्टन आहे. कॅप्टन लिडिंग फ्रंट असं म्हटलं जातं. आणि प्रमुख गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये या 4थ्या षटकाचा खेळ पाहत असताना
12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 46 धावांची आवश्यकता. पृथ्वीराज यादव, गरज आहे मोठ्या फटक्यांची, गरज आहे षटकार चौकारांची. निमिषचे हे षटक फार इम्पॉर्टंट असेल. पहिला बॉल डाऊन द लेग साइड. अंपायर आमच्या दिशेने वळलेत. व्हाईट बॉलचा इशारा. अनेक अतिरिक्तच्या स्वरूपात व्हाईट बॉल पाहायला मिळाले. अनेक अतिरिक्त धावा बहाल केल्या गेल्यात बटवाडी टीम कडून या मॅच मध्ये. 88 धावा जरूर तुम्ही स्कोरबोर्डवर लागलेत, पण त्या धावा वाचवण्यासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल. कमी गतीचा चेंडू, खूप चांगला बॉल पाहायला मिळाला. ही खेळपट्टी फलंदाजासाठी इतकी सोपी नाहीये. या खेळपट्टीवर चेंडू थोडासा उशिरा येतो, कधी कधी बॉल स्किट होतो, कधी कधी बाउन्स होतो, कधी कधी सबमरीन राहतोय. त्यामुळेच ह्या खेळपट्टीवर धावा करणं इतकं सोपं नाहीये. ऑन साइडला फटका चांगला आहे. टायमिंग होऊ शकल्याने कॅच ड्रॉप होते आणि चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. खराब क्षेत्ररक्षण, कॅच ड्रॉप झाली आणि चौकार देखील मिळतोय. पृथ्वीराज यादवच्या बॅट मधून चौकार आलाय. 47 आकड्यावर 47 धावा दाखल करायला लागलेत. षटक क्रमांक 4. निमिष पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. टायमिंग प्रॉपर, चेंडू सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. व्हॉट अ शॉट. पृथ्वीराज यादवच्या बॅट मधून आलाय. आणखीन एक धमाकेदार षटकार. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ प्लेसमेंट, व्हॉट अ टायमिंग, सुपर टायमिंग. 9 बॉल 35 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. अजूनही संधी आहे. शेवटचे 3 बॉल फार इम्पॉर्टंट असतील. 9 चेंडू 35 धावांची आवश्यकता. पोलरलेनचा चेंडू मिस केलाय आणि इथे यष्टिरक्षक मात्र खूप चांगला झेल पकडत असताना पृथ्वीराज यादव इथे फलंदाज बाद. आणखीन एक विकेटचं पतन. दुसरा धक्का लागतोय ग्लोरियस स्पोर्ट्स नवी मुंबई संघाला. फलंदाज पृथ्वीराज यादव. बॅक टू द डगआउट. फुल टॉस बॉल मिस केलाय. टॉप एज लागली आणि खूप चांगला झेलला जातोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मॅन फ्रॉम घणसोली मिस्टर राहुल शेट्टे. रन मशीन म्हणून ओळखला जातोय या नवी मुंबईचा. अनेक विक्रम आहेत या खेळाडूच्या देखील नावावर. नवी मुंबई प्रीमियर लीगचे 3 हंगाम या खेळाडूने गाजवल्यात. आल्या आल्या धमाका दाखवतोय, आल्या आल्या लगवतोय. आणखीन एक षटकार राहुल शेट्टेच्या बॅट मधून आलाय. अफलातून स्ट्रोक, चेंडू सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. मागच्या मॅच मध्ये जो निमिष हा चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत होता, आता मात्र या मॅच मध्ये निमिष कुठेतरी खर्चिक ठरलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहेत. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. हा बॉल फार इम्पॉर्टंट आहे. खोलवाट टप्प्याचा चेंडू. फ्लिक ऑफ द रिस्ट. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. राहुल शेट्टे रन मशीनच्या बॅट मधून येतोय. कलाईचा उपयोग. जिसके पास कलाई है उसके पास रनों की मलाई है. चेंडू सीमारेषा पार षटकार. व्हॉट अ शॉट. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहू शकाल. लोअर फुल टॉस चेंडूला फ्लिक ऑफ द रिस्ट. सीमारेषे पलीकडे. स्क्वेअर ऑफ द विकेट. सीमारेषा पार षटकार. 6 धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 65. 65 या आकड्यावर. 6 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा पकड निर्माण केली आहे. आता थोडासा विचार केला जातोय. स्काय रायडर्स बटवाडी टीमच्या माध्यमातून टीम मीटिंग घेतली जाते. अखेरचा गोलंदाज कुठला वापरला जाईल. चला सामना स्पीडअप करा. गोलंदाजीसाठी जतन येतोय. मागच्या मॅच मध्ये देखील जतनने चांगली गोलंदाजी केली होती. स्लॉगरचं षटक तेव्हा देखील हाताळलं गेलं होतं. आता डावखुरा गोलंदाज आहे जतन. यंगस्टर गोलंदाज आहे. त्या समोर गौरव बडदे. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. बघा मॅच होती कुठे, मॅच आली कुठे, हे आहे क्रिकेट. आणि पावसाळी क्रिकेट देखील त्याच पद्धतीचं आहे. आणि या पावसाळी क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. 6 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता आहे. अगदी मोठा रनअप. पहिला बॉल अगदी पुल करण्याचा प्रयत्न केलाय. स्वतःवर नाराज होत असताना
पहिला बॉल डॉट. प्रेशर मध्ये आता बॅटिंग करणारी टीम असेल. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता. सुपर मॅच, चांगला संघर्ष पाहायला मिळते ग्लोरियस स्पोर्ट्सच्या माध्यमातून. स्काय रायडर्स भटवाडी टीम देखील चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळते. पुन्हा एकदा चेंडू मिस होतोय. लगातार 2 डॉट बॉल. मॅचचं समीकरण बदललंय. आता 4 बॉल मध्ये 23 करायचे आहेत, म्हणजे 4 बॉल मध्ये 4 षटकार लगवावे लागतील. स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं होतं. येस, राहुल शेट्टे चांगल्या रिदम मध्ये होता. 2 बॉलवर 2 षटकार लगवले होते आणि चांगला जम बसला होता. त्यामुळेच आता प्रेशर असेल बॅटिंग करणाऱ्या टीमवर. 4 बॉल 23 धावांची आवश्यकता. इथे मोठा फटका लगवला जातोय. थ्रू द कव्हर चेंडू जाईल, क्षेत्ररक्षक दूरवरून येईल, तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. चांगली गोलंदाजी. जतन गोलंदाजी करत असताना यंगस्टर खेळाडू आहे भटवाडी टीम कडून. स्काय रायडर्स भटवाडी टीम. निमिष खर्चिक ठरला होता. आता 3 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कळवतील. आता समीकरण जर पाहिलं तर 3 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेस आहे, त्यामुळेच या 21 धावा तुम्हाला कराव्याच लागतील. कंपल्सरी चेसिंग हा या संपूर्ण स्पर्धेचा नियम आहे. आता 3 बॉल 21 धावा करायचे आहेत. टीम ग्लोरियस स्पोर्ट्स नवी मुंबई संघाला. पुन्हा एकदा चांगला बॉल. जतनचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी करतोय जतन. यंगस्टर खेळाडू आहे आणि या यंगस्टरने प्रभावित केले या संपूर्ण 2 मॅच मध्ये. स्लॉग ओव्हरचं षटक. अगदी कंजूस गोलंदाजी केली. प्रत्येक षटकामध्ये चांगल्या लाईन अँड लेंथवर गोलंदाजी केली. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 21 धावा करायच्या आहेत. राहुल शेट्टेच्या बॅट मधून मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे. इथे पराभवाचं अंतर कमी करणारा षटकार. 4 बॉल फेस केले राहुल शेट्टेने. आतापर्यंत 3 षटकार लगवले. 18 या धावसंख्येवर खेळतोय. आता शेवटचा चेंडू शिल्लक आहेत आणि 15 धावांची आवश्यकता आहे. 1 चेंडू 15 धावा. जर नो बॉल किंवा व्हाईट बॉल हाताळले नाही तर हा सामना आरामात जिंकू शकतो भटवाडी टीम. आणि शेवटचा बॉल. चांगला बॉल आणि डॉट बॉलची सांगता होते आणि अशा तऱ्हेने स्काय रायडर्स भटवाडी टीम आपला सेमीफायनल मध्ये हा प्रवास निश्चित करतोय. आणि ग्लोरियस स्पोर्ट्स नवी मुंबई टीम आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेता त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. बघा, आणखीन एक नियम तुमच्यापर्यंत पोहोचवते. या खेळपट्टीवर कुठलाही संघ, कुठलाही गोलंदाज खेळपट्टीवर सराव करणार नाही आणि असं आढळल्यास त्या टीमला 5 धावांची पेनल्टी दिली जाईल. आयोजकांच्या वतीने